मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मेगा फायनलची लढत सुरू झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गावदेवी मृदुल संघ त्यांच्या अंगेस मोरिया 11, सिद्धी करवले संघ आपण पाहतोय. कोणता संघ इथनं चॅम्पियन बनेल, कोणता संघ इथनं रनर अप बनेल. लेट्स पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. पहिला चेंडू होण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय राहुल पाटील. इवनच्या पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल सुधीर पाटील साठी वेगवान चेंडू पडल्यानंतर एष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा पहिला बॉल डॉट आलाय. सुधीर ज्या वेळा गोलंदाजी मार्क वरती आलाय तर पहिला चेंडू सुधीरने हा डॉट बॉल फेकलाय आणि त्याचं उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये सुधीर देतोय. सॉरी राहुल देतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील. बॉल मोठा फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर केली आहे. आता सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा. सुधीर पाटीलच्या बॅट मध्ये तडाखा. अंपायर सिग्नल. दॅट इज षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. जरी पहिला बॉल निर्धाव आला परंतु धडपण मात्र घेतलं नाहीये. फ्रेशर घेतला नाही. षटकार लगेच आलाय बॅटमधनं. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर आणखीन एक इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. हाई बॉल डॉट येतो. षटकार आला. षटकारचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलने दिलंय. तरी पहिला बॉल डॉट आला त्याचं उत्तर सुधीर पाटीलने षटकाराने दिलं आणि आता लगेच षटकाराचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटीलने या डॉट बॉलने दिलंय. धावसंख्या धावफलक 6 वरती धावफलक खुलं झालंय मैदानाच्या आतमध्ये. सुधीर पाटील आणि दरम्यानचा हा बॉल झेलची संधी आहे. चेंडू बऱ्याच कालामध्ये झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपला इथनं सुधीर पाटीलचा खेळ. पहिला धक्का टीम बुरदुल संघाला. डीजे यावेळेसचा बॉल मिस्टर तिशाक्षी डाईलने उडवायचा होता परंतु चेंडू लांब कार्पेट चालला. दर्शक आहेत तिथे. सिंगल इकोटी गेली आता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच टीम मध्ये आपण आज महेश पाटील आणि अजय बॉम्बे यांची कमतरता मात्र पाहतोय. नक्कीच दोन्ही खेळाडूंना काहीतरी दुखापत असेल त्यामुळे आज उपस्थित नाही आहेत आणि त्यांची जागा मात्र इथनं कोणता खेळाडू त्यांची जिम्मेदारी मात्र घेईल. जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फक्त 7 धावा. पिबनचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. राहुल पाटील ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रभावित केलंय आणि षटक क्रमांक इथनं पहिलं संपन्न होतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक होते फक्त आणि फक्त 7 धावाला सॉप 1 विकेट. डीजे षटक क्रमांक पहिलं संपन्न झाल्याशिवाय एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7. इथनं नशिबाची 7 कोणाला मिळणार आहे. कारण किती धावा बनतील मैदानाच्या आतमध्ये. फायटिंग टोन उभा करावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला. रिव्हर्स इथनं इष्टपेक्षा फंबल आणि सिंगल आता इथनं इकवडली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आईच्या स्वरूपात सिंगल आली आहे.
एक डावखुरी त्याचा फलंदाज राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली आहे. एक विकेट महत्वाचा विकेट सुधीर पाटीलचा विकेट मैदानाच्या बाहेर मात्र इथनं एखाद्या खेळाडूला संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण मेगा फायनलची मॅच आहे. बिग बॅटल आपण पाहताय. एका बाजूला गावदेवी बुरुदुल त्यांच्या अगेन्स्ट मोरिया इलेव्हन सिद्धी खेळाडू. यावेळेस दरम्यानचा चेंडू इष्टांच्या मागे निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. चौकार आता पाहिलाय आपण. इष्टांच्या मागे चेंडू निघून चाललाय सीमालगत चौकार. 4 धावा आल्यात. 4 धावले पुढचे 12 अंकावरती जाऊन पोहोचलाय तो टीम गावदेवी बुरुदुल संघ. यावेळेचा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये षटक्षक खूप वेगाने आले चेंडूवरती. तुला उचलती फेकेल तब्येत या 2 धावा एकवटल्या जातील. गुड रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहू शकता फलंदाज भूषण पाटील आणि प्रतीक कोपरकरला पाहतोय आपण. आणि सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहतोय आपण. समीर पाटीलला पाहतोय. यावेळेचा बॉल मोठा फटका लॉक करायचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला. त्यानंतर चेंडू विष्टकेच्या हातामध्ये विसावला आणि गोलंदाजाची चेंडूकडे पाहण्याची स्टाईल आपण पाहिली तर नाराज नक्कीच होते या चेंडूवरती. हा बॉल मोठा फटका लॉक केला. शतषक आहेत तिथे थोडेसे फंबल परंतु झालेत. परंतु पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला फेकलाय. ती सिंगल एकवडली जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा. धावावरती लागल्यात. बिग बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. अस्तित्वाची लढत आणि मेगा फायनलची मॅच आपण पाहत आहे. पुढचा बॉल. यावेळेचा मोठा फटका लॉक करायचा. बॅटची लिडिंग एज झेलची संधी. कॉटन बॉल्ड आणि मोठा धक्का. टीम गावदेवी बुरुदुल संघाला विकेटचं पतन. मास्टर थँक्यू सो मच. शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट महत्वाचे आल्यात मैदानाच्या बाहेर आणि भूषण पाटील अद्याप झुंजतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला आपण 4 चेंडू पेस केलेत. संघ 15 वरती जाऊन पोहोचलाय आणि मेगा फायनलची मॅच आहे. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये फायटिंग टोटल इथनं उभा करावा लागेल टीम गावदेवी बुरुदुल संघाला. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाटील तिसऱ्या षटकामध्ये आलाय. देस अंपायर सिग्नल येतोय. हा वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 16 अंकावरती जाऊन पोहोचलाय टीम गावदेवी बुरुदुल संघ. भूषण पाटील ऑन स्ट्राईक पाहतो आपण. पुढचा बॉल भूषण साठी. यावेळेचा बॉल मोठा फटका लॉक करायचा होता. इथनं लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल
That is white ball. Yes. White साठी रिव्ह्यू बसेल. नक्कीच ऑनफिल्ड निर्णय काय संपार. व्हाईट बॉल. यावेळेचा फटका सुरेख गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सी मारेच्या बाहेर येतोय. हा चौकार. 4 धावा. व्यासपीठावरती किरणदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालाय. एका फायनलचा मॅचचा आनंद घेत आहेत. चौकार आलाय. 21 धावा धाव फलकावरती. यावेळेचा फटका बॅटची लिडिंग एज आणि टिपलाय झेल आणि संपलाय आता भूषण पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का टीम गावदी बुद्रुक संघाला. विकेटचं पतन. विकेट मात्र भूषण पाटीलची विकेट मिळाली आहे. गोलंदाज ओमकार पाटील तिथे षटक प्रगती पथावर आहे. स्लॉगरचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे आणि षटकामध्ये धाबा बनवायच्यात. तर प्रणय पाहिलं गेलं तर असं वाटत नाही की मेगा फायनलची मॅच सुरू आहे. कारण ज्या प्रकारची मॅच हवी हवायला होती त्या प्रकारचे खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. 21 धावा धाव फलकावरती लागतात. 21 लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करतोय टीम गावदेवी बुद्रुक संघ. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम मोरिया 11 सिद्धी करवली संघ. यावेळेस 6 ट्रॅकर डीप मधून षटक खूप वेगाने चेंडू अलांदा कार्पेट चालला. चेंडूला उचलतील फेकतील. तब्याती फक्त सिंगल मिळेल. मात्र सिंगलने आता स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा 22 ऑन बोर्ड आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज जगदीश पाटीलला पाहू शकतो आपण. दरम्यानचा हा बॉल वुडलँड स्पॉट वरती पडला आणि एसटी नक्षीच्या हातामध्ये विसावतोय आणि हाही बॉल डॉट येतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अद्याप या षटकातील विचार केला 4 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. स्लॉगरचं षटक आहे. षटकामध्ये जास्त धावा बनत असतात. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेसचा बॉल दिशा पाहावी लागेल. डायरेक्ट हिट आणि
रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम गावदेवी बुर्दुल संघाला विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे रिव्ह्यू इथनं दोन्ही संघांनी गमावलेत. मात्र आता शेवटचा बॉल असेल आणि धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकात लागल्यात. शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल आणि इथनं नवीन फलंदाज नॅट नंबर 6 वरती प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेसचा बॉल बॅडम बॉलचा संपर्क नाही. या हाई बॉल डॉट येतो. इथनं 3 षटकं समाप्त झाली आहेत आणि धावसंख्या धावफलकात लागली ती 22. 22 धावा आणि विजयासाठी बनवायच्या त्या 23 धावा. आणि इथनं जशी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, काय घडेल काय बिघडेल, आम्ही मात्र या मॅच मध्ये रजा घेतोय. या ऐकूया मायक्रोफोन वरती आम्ही करतोय बदल. आमचे साथी समोलोचक साई बोबडर यांचा आवाज. थँक्यू सो मच आणि सर्वांना गुड नाईट. तर पुन्हा एकदा आपण अंतिम मॅच मेगा फायनलचा हा पर्व आहे. टीम बुर्दुल गावदेवी बुर्दुलच्या विरोधात मोरिया 11 सिटी करोळे. आजचा दिवस मोरिया 11ने गाजवला, कालचा दिवस गावदेवी बुर्दुलने. तर सलगच्या लागोपाठ एकामागे एक मॅच जिंकत पुढे सरकलेली आजची सिटी करोळा टीम सध्या तरी पॉईंटवरती आहे. 18 बॉल 19ची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट खेळामध्ये अगदी आणि क्लायमेट अगदी थंडमय पाहायला मिळतो. तर चला आपण उड्या मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती कॅच आणि भूषण पाटील आणि मात्र इथं बिग बिग ब्रेक थ्रो देत असताना पहिल्याच बॉलवरती अक्षय पाटील गोल्डन डकचा शिकार होतोय. बिग विकेट डाऊन लागलेला पहिला दे धक्का मोरिया 11 सिटी करोले टीमला.
आणि यावर माझा खेळाडू बाद झालाय पहिल्याच बॉलवरती. गोल्डन डकचा शिकार झाला. आजचा दिवस ज्याने अक्षरशः गाजवलं होतं, सगळ्या गोलंदाजांना नाचवलं होतं, तो मात्र अंतिम मॅच मध्ये फायनल्स मध्ये स्वस्त्यात आणि स्वतःवरतीच नाराज असेल. गोल्डन डकचे शिकार म्हणतोय का का भूषण पाटीलला आपल्या गटात ताण येते दाखवत असताना आणखी एक वेगवान चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला टर्न घेणारा कसा टॉस बरेचसं काही हा बॉल यावेळेस मात्र कुशलला सांगत होतो डॉट बॉल आलाय. बस मात्र पहिल्या दोन वरती अजूनही कोणती धाव बनली नाही. या आजच्या दिवसामध्ये भुया 11 टीमचा आघाडीचा गोलंदाज त्याच्याकडनं आपल्याला एक भेडन षटक पाहायला मिळालं. राहुल पाटील हा फटका समोर फिल्डर आहे मात्र पुढे थांबवलं जोसला दुसरी धाव ऑन द स्टेक डेंजर झोन मध्ये. हो ये क्या कर दिया राणा जी. तर मात्र नॉन स्ट्राईक हँडचा पांड्या मडवी ही विकेट आणखी मोठी होती. विस्फोटक खेळाडू बॉलच सापडला नाहीये. धावही एक एक्स्ट्रा आली आणि नामी संधी नवी आली आहे फलंदाज पांड्याला. तर धावपळक स्वतः बरोबर संघाचं ओपन करत असताना बॅट्समन ओमकार वन डाऊन साठी आलाय. ॲज अ ऑलराऊंडर हा खेळाडू देखील खूप मोठा आहे या टीममध्ये. सातत्याने रोल लायलाय ऑलराऊंडरचं. अष्टपैलू कामगिरी ओमकारने देखील दिली टीमला. 2 धावा दाबळ करतो. एकूण लक्ष आहे तो 23. पहिला ओव्हर्स सुधीर पाटील हा बॉल मागे खेचले लेंथ वेग व्हेरिएशन चेंडू फिरवत असताना स्वतः आवडते यावेळेसचा बॉल चांगला आलाय. यावेळेस मात्र सिंगल आली आहे. एकूण व्हेरिएशन चला जास्त बिल घेऊ नका. भूषण वेगवान गोलंदाज. दरम्यातील बॉल लेफ्ट आर्म हा मात्र विकलाय. ऑन साईडला बोलवलाय चेंडूला पहिल्या टप्प्यावरती. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॉलर्स आदर्श हा बॉल नंदी करून समोर नो मॅन्स मध्ये पहिल्या टप्प्यावरती चेंडू थांबत नाहीये. निघून जाणार बाउंड्रीच्या बाहेर चौकार. ते मात्र चौकार आलाय. काय फटका होता. नक्कीच चॅम्पियन कोणी आम्हाला आयोजकांच्या सूचना आहेत. विकेट आपण काढायची नाही. लक्षात द्या स्टम्प्स कोणी उचलायचे नाही आहेत. फंबल झालाय. प्रत्येक बॅटिंग मध्ये काही नाही तर फिल्डिंग मध्ये देखील फंबल. तिथे एक तिथे दोन येतात कारण स्ट्राईक पांड्याकडे येते ना. डॉट बॉल कशी येतील आधीला ह्या गोष्टीवरती तरी लक्षात केलं तर मॅच बॅलन्स पाहायला भेटेल. डेट ओव्हर मध्ये काही होतं 4-5 देखील आपण पाहिलं होतं. टीम ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 6 बॉल 6ला तिथे झेल सुटला होता. दुसऱ्या बॉलवरती मॅच मध्ये जर कॅच आलं असतं तर क्विज पाहायला मिळाली असती. गॅस सुटला आणि हाच टीमच्या विरोधात खेळत असते. ओमकारने ती मॅच फिनिश केली होती. तो ओमकार सध्या नॉन स्ट्रायकरला क्रीजवरती खेळतोय. बागपुटला पटका चांगला आहे. फिल्डर चांगला आहे. ओ आणि इथे रीच घ्यायला हवी होती. जगू कपच 2-2 होते. आता मात्र सिंगल आली आहे. सिंगल आली तरी झालं मात्र धावा इथून एकूण पाहायला मिळतात. त्या स्कोअर कार्डवरती रन्स 15 रन झाल्यात. लक्ष 23 9 बॉल 8 चौकार आलाय. डबल आली. एकूण 2 चौकार या डावामध्ये देखील येताना आपण बघतोय. आतापर्यंत 15 या धाव संख्येत. उशिराने गेले जगू. ओ आता पडला होता हा झेल भरपूर महत्वाचा होता. 2 धावा आणखी आल्या जाते आला तिथे प्लस नामी संधी फलंदाजाला सुटलाय झेल हा महत्वाचा होता या क्षणी. येणाऱ्या 8 बॉल मध्ये
6 रन्सची गरज आहे अजून. या बॉल आलाय डॉट. चांगला बॉल. हे चांगले बॉल आधीला फेकावे लागतील. बॉल घ्या. 7 बॉल 6. ओ डाउन दी ग्राउंड, डाउन दी फील्डर, कॅच. पकडो कॅच, जीतो मॅच. टिपलाय झेल, संपलाय फलंदाज खेळ. आता मात्र येणारे 6 बॉल 6. टीम आशियाच्या विरोधात झाला होता, तीच कहाणी इथे पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस संघर्ष करत असताना गावदी बुर्दुल मॅच मध्ये. मॅच चांगली पाहायला भेटतो. अंतिम डेट वरपर्यंत पोहोचला हा मॅच. भूषणचा चांगला ओव्हर आला तिथे. मात्र आधीच्या पहिल्या बॉल होती चौकारानंतर अधिने देखील कमबॅक केलंय. कारण 12-15चं समीकरण होतं. इथनं मात्र येणाऱ्या 6 मध्ये 6 ठेवल्यात. त्या षटकात 9 आल्यात. मात्र डेट ओव्हरमध्ये सुधीर आलाय सेनापती कॅप्टन्स. आता सुधीरला या ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल डॉट आले. केरी धावा आल्या तरी मॅच आपल्याला बॅलन्सच पाहायला मिळेल. मात्र स्ट्राईक यांना पण त्यामध्ये बी नॉट फॉर्मात आहे. आई खेळाडू कोणताही चेंडू न खेळता बाद झाले असता. किरण धावाची एक नामी संधी तिथे भूषण बीट झाला. क्रिकेट खेळामध्ये हा चुका होत असतात, कारण खेळच असा आहे. आणि झालेल्या चुका महाग पडत असतात. तर जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय. इथे बॉल 6 बॉल 6. चला वेळ घेऊ नका सुधीर. नक्कीच तिथे ती कॅच जर झालं असतं तर स्ट्राईक आली नसती ओमकारकडे. ओमकार चला 6 बॉल 6. सुधीर तयार आहे यावेळेस पॅव्हलियन कडून. सुधीरवरती देखील यावेळेस जे का आहे ते सुधीरच्या हातात भविष्य. प्रचंड वेगाने आलाय डॉट बॉल. 5-6 प्रत्येक बॉल वरती. जबरदस्त बॉलिंग. तर इथे डॉट बॉल आलाय. 5 बॉल 6 ची मॅच. आघाडीचा सेट फलंदाजला बीट केलाय सुधीर. उद विकेट. तर मात्र हा बॉल स्लीपर कव्हर तयार आहे. बाउंड लाईन वरती चांगला चेंडू चांगला पकडलाय. सिंगल आली आहे. आता मात्र येणाऱ्या 4 बॉल मध्ये आता 5 बनवायचे. काय मॅच बनवली, काय मेहनत केली आहे गावदेवी बुर्दुल टीमच्या गोलंदाजांनी. प्रतिसाद फिल्डिंगचं देखील लाभलंय. 4-5 4-5. हा बॉल देखील सुधीरला. हेच बॉल हा रणप मोठा घेतो येतोय मध्ये पडी ती थांबतो आणि एक चांगले बॉल आपण 2 फेकल्यात सुधीरने. सुधीर पाटील दरम्यातील बॉल वेगाने नो मॅन्सला आणि सामना फिनिश. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार.